तो नया बल्लेबाज सागर सपकाल वन डाउन के रूप में स्क्रीन के ऊपर दूसरी गेंद। इस बार जरूर अंपायर का वाइट का इशारा लाइन से जरूर खो बैठे हैं। जरूर श्री गणेशा हो चुका है इस सिंगल के साथ टीम का खाता खोलता हुआ। अगली गेंद लेकर सम्मान के साथ जरूर खेला लेग साइड की दिशा में। वहां पे खिलाड़ी जरूर तैनात था प्रतीक डिचोलकर। जब तक गेंद को आता पकड़ता फील्ड करता एक सिंगल बना और इस सिंगल के साथ स्कोर में बदलाव 2 रन के ऊपर। स्ट्राइक के ऊपर सारंग बल्लेबाजी करते हुए अभी तक अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी राजन केरकर की। पावर प्ले का ये पहला ओवर चलता हुआ। शॉर्ट गई जरूर पॉइंट की दिशा में खेला हुआ। वहां पे खिलाड़ी तैनात नहीं दिख रहे क्योंकि सर्कल का ओवर चल रहा है। जब तक प्रतीक आता गेंद को पकड़ता फील्ड करता तब तक 2 रन के साथ स्कोर में बदलाव 4 रन के ऊपर। अगली गेंद लेकर राजन। शॉर्ट गेंद इस बार जरूर फुल कर दिया। गेंद जाती हुई बाउट लाइन के बाहर। तो यह पहला चौका निकलता हुआ। इस चौके के साथ स्कोर बढ़ता हुआ 8 रन के ऊपर। जरूर पहले गेंद के ऊपर एक विकेट मिलने के बाद अभी तक अच्छी बल्लेबाजी चलती हुई दोनों बल्लेबाज के बीच में। रूपेश के बल्ले से पहला चौका अपने टीम के लिए। जरूर फील्डिंग में बदलाव दिखता हुआ। इस बार जरूर वैभव को अंदर बुलाया सर्कल में। जरूर ये तीसरा मुकाबला तनी स्पोर्ट वर्सेस सूर्या फाइटर के बीच में दोपहर के 17 में। अगली गेंद लेकर और पिच गेंद इस बार जरूर तो बड़ा शॉट खेला है लेकिन वहां पे खिलाड़ी तैनात है और यह दूसरा विकेट का पतंग। जरूर सदी के दस्तानों में यह दूसरा विकेट राजन के कोटे में से। 8 रन के ऊपर जरूर रुपेश सारंग वापस लौटते हुए जरूर एक चौका लगा था पिछली गेंद के ऊपर। अभी तक देखा जाए तो 5 गेंद का खेल समाप्त। 8 रन और 2 विकेट गिरे। पहले विकेट गिरा बावल के रूप में और दूसरा विकेट रूपेश सारंग के। नया बल्लेबाज बीच मैदान में शुभम मांजरेकर जो कि रूपेश की जगह लेने के लिए। अभी भी आखिरी एक गेंद का खेल बाकी है पहले ओवर का। स्ट्राइक के ऊपर शुभम पिछले मुकाबले में जरूर रनआउट के रूप में लौट चुके थे। वही शुभम मांजरेकर स्क्रीन के ऊपर। इस बार जरूर रिवर्स खेलना चाहते थे वहां पे खिलाड़ी तैनात। जरूर मना किया रन के लिए और पहले ओवर का यानी कि 6 गेंदों का खेल समाप्त। 8 रन स्कोर बुक के ऊपर। सुधीर पालेकर हमारे कमेंट्री बॉक्स में पहुंचिए। सुधीर पालेकर जरूर सुधीर पालेकर जिनका आगमन हो चुका है। जरूर मैं उनको विनती करता है हमारे कमेंट्री बॉक्स में पहुंचे। उनका भी स्वागत होगा हमारे यूपीएल के माध्यम से। कमेंट्री बॉक्स में सुधीर पालेकर जरूर उनका भी स्वागत होगा। पहले ओवर का खेल समाप्त। 8 रन और गेंदबाजी के मोर्चे के ऊपर वैभव नवार जरूर अपने कोटे में से पहला और ये इनिंग का दूसरा ओवर लेकर स्ट्राइक के ऊपर सागर। जरूर दोनों टीम एक एक मुकाबला जीतकर यह मुकाबला खेलते हुए इस मैदान के ऊपर।
पहली गेंद शॉर्ट गेंद फुल करना चाहते थे, जरूर खिलाड़ी गेंद के पीछे दौड़ते हुए दूसरा रन का प्रयास होगा। अच्छा थ्रो कहना पड़ेगा, लेकिन 2 रन के साथ स्कोर में बदलाव। 10 रन 2 विकेट खोने के बाद। दस रन अभी तक ये पावर प्ले का दूसरा ओवर चलता हुआ, यानी कि ये पावर प्ले का आखिरी ओवर कहना पड़ेगा। दरम्यान सुधीर पालेकर यांचं आगमन होते, त्यांचं गुलाब पुष्प देऊन स्वागत करतील यशजी किनवेकर। तो रनआउट के रूप में फिर से एक बार शुभम मांद्रेकर पवेलियन वापस। जरूर पिछले मुकाबले में भी रनआउट के रूप में विकेट खोया था, यह दूसरी मर्तबा रनआउट के रूप में वापस लौटते हुए शुभम मांद्रेकर। 10 रन के ऊपर यह तीसरा विकेट गिरता हुआ सूर्या फाइटर टीम का। तो नया खिलाड़ी राजू बोने, जरूर पिछले मुकाबले के मैन ऑफ द मैच जरूर हकदार बने थे, वही खिलाड़ी इस बार फिर से एक बार अपने टीम के लिए देखना पड़ेगा अभी कैसी बल्लेबाजी हो सकती है। अभी तक 3 विकेट गिर चुके हैं। पहले रूप में देखा जाए तो बाबल, दूसरा विकेट गिरा था वहां पे रुपेश सारंग के रूप में, और तीसरा विकेट रनआउट के रूप में शुभम मांद्रेकर। जरूर स्ट्राइक के ऊपर सागर दिखेंगे। दोनों बल्लेबाज के ऊपर अभी जिम्मेदारी है बड़ा स्कोर बनाने की। इस बार जरूर बड़ा शॉट खेला, लेकिन गेंद हवा में। खिलाड़ी तैनात खुद गेंदबाज वैभव नवार जब तक कैच को लपकता, चौथा विकेट का पतंग सागर के रूप में। डीजे मैदान में हमारे कमेंट्री बॉक्स के सामने से अभी तक जरूर दबाव में दिखती हुई सूर्या फाइटर टीम। 10 रन के ऊपर अभी तक 4 विकेट गिर चुके हैं। पहले ओवर में देखा जाए तो 8 रन तो आ चुके थे। एक चौका निकला था रुपेश के बल्ले से। उसके बाद देखना पड़े तो अभी तक अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी तनिष स्पोर्ट के गेंदबाजों की। जरूर कमबैक कहना पड़ेगा। स्ट्राइक के ऊपर प्रशांत, गेंदबाजी के लिए वैभव नवार। अगली गेंद जरूर आड़े बल्ले से खेलना चाहते थे, बल्ले का कोई संपर्क नहीं, गेंद गई विकेट कीपर के हाथ में। 4 गेंदों का खेल समाप्त, 10 रन। अभी भी 2 गेंदों का खेल बाकी है दूसरे ओवर का। फिर से एक बार वैभव अगली गेंद लेकर। जरूर अच्छी गेंदबाज अभी तक अच्छी चल रही, जरूर यॉर्कर गेंद कहने पड़ेगी। बल्लेबाज को पता नहीं गेंद गई तब तक विकेट कीपर के हाथ में, बगैर किसी रन से, बगैर किसी नुकसान से। स्ट्राइक के ऊपर प्रशांत, दूसरा ओवर का खेल चलता हुआ। अगली गेंद लेकर वैभव फिर से एक बार हल्के हाथों से खेलना चाहते थे, गेंद गई गेंदबाज के दस्ताने में, और यह दूसरा ओवर का खेल समाप्त, 10 रन स्कोर बुक के ऊपर।
तो ये पहले दिन का तीसरा मुकाबला सूर्या फाइटर वर्सेस तन स्पोर्ट के बीच में। अभी भी 26 गेंदों का खेल बाकी है। पहले इनिंग का 2 ओवर का खेल समाप्त। जरूर 4 विकेट गिर चुके हैं 10 रन के ऊपर। जरूर पहले टॉस हारने के बाद बल्लेबाजी करते हुए सूर्या फाइटर्स टीम। तीसरा ओवर प्रगति के ऊपर गेंदबाजी के लिए प्रतीक डिसोलकर। जरूर अपने कोटे में से पहला और ये टीम की ओर से तीसरा ओवर। स्ट्राइक के ऊपर राजू भोने दिखेंगे। पहली गेंद हल्के हाथों से पॉइंट की जगह जरूर खेल दिया वहां पे खिलाड़ी तैनात, लेकिन दोनों खिलाड़ी क्रीज में वापस। एक सिंगल के साथ काफी देर के बाद स्कोर में बदलाव 11 रन। तो अगली गेंद लेकर प्रतीक। तीसरा ओवर चलता हुआ ये दूसरी गेंद स्ट्राइक के ऊपर प्रशांत। जरूर ये अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी, काफी रफ्तार के साथ डाली हुई। बल्लेबाज को पता नहीं बल्ला उठाने से पहली गेंद गई विकेट कीपर के दस्तानों में। अच्छी गेंदबाजी कहने पड़ेगी। अगली गेंद इस बार फिर से एक बार आड़े बल्ले से खेलना चाहते थे। दूसरा रन का प्रयास हो सकता है। राजू भोने तो दौड़ चुका है। अच्छा प्रयास कहना पड़ेगा दोनों बल्लेबाज का। इस दुक्के के साथ देखो स्कोर में बदलाव 13 रन। अगली गेंद लेकर स्ट्राइक के ऊपर प्रशांत दिखेंगे फिर से एक बार। पिछली गेंद के ऊपर 2 रन बने थे। फुल टॉस कर इस बार जरूर गेंद को भेज दिया है 6 रन के लिए। जरूर छक्के के साथ स्वागत के इस बार प्रशांत के बल्ले से पहला छक्का निकलता हुआ इस इनिंग का। थैंक यू। और इस स्पर्धेच्या वेळ कृपया काढू नका। ग्रामसभा कमी घ्या। जरूर आड़े बल्ले से खेलना चाहते थे, मौका बना था कैच का। तीसरे रन के लौट चुकेंगे ऐसा दिख रहा है, क्योंकि जरूर दौड़ लगा इस बार राजू भोने ने। पिछली गेंद के ऊपर छक्का और इस गेंद के ऊपर 3 रन, यानी कि टोटल स्कोर में बदलाव 22 रन। अच्छी बल्लेबाजी कहने पड़ेगी अभी इस बार सूर्या फाइटर की। कमबैक जरूर दिख रहा है 4 विकेट गिरने के बाद 22 रन। तीसरा ओवर चलता हुआ। अगली गेंद लेकर प्रतीक। इस बार जरूर बड़ा शॉट खेला है। गेंद जाएगी बाउट लाइन के बाहर। तो यह पहला छक्का राजू भोने के बल्ले से। स्कोर पिछली गेंद के ऊपर तो तीसरा ओवर का खेल समाप्त 28 रन। तो आने वाले 3 ओवर का खेल बताने के लिए कमेंट्री बॉक्स में जुड़ रहे हैं सुमित कालशेखर। थँक्यू रोहित। 3 षटकांचा खेळ झालाय समाप्त। सांघिक धावसंख्या 28 धावा धावपलकावर। चौथ्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्कवरती। नवोदित गोलंदाज आबा हा गोलंदाज पाहायला मिळतोय। चौथं षटक संपूर्ण आक्रमण सातत्याने आणि निरंतर देखील पाहायला मिळते। राईट हँडर बॅटर असेल स्ट्राईक एंडवरती। प्रशांत पहिला चेंडू शपल क्रॉस होत असताना फटका खेळा डीप फाईन लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा रेषा पलीकडे। आबाच्या पहिल्या चेंडूवरती
दिमाखात स्वागत आबायाचं आणि फटका देखील सीमारेषा पार 4 धावांसाठी. प्रशांतच्या बॅटमधून बहारदार फटका डीप फाईन लेगला 4 धावांसाठी आणि या चौकाराने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 32 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार. यावेळी चांगला चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू फटका ऑन साईडला वळवला मिड विकेटला डीपमधून क्षेत्ररक्ष अगदी वेगात गतीने चेंडूवरती होते तोपर्यंत 1 धाव्या चेंडूवर आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 33 धाव्या धावपलकावरती पाहायला मिळतात. चांगलं क्रिकेट प्रशांत आणि त्याचबरोबर राजू मोने यांच्याकडून मागील षटकादरम्यान जर पाहिलं तर राजू मोने यांच्या बॅटमधून अंतिम चेंडूवरती एक बहारदार षटकार. राजू भोणे यांच्या बॅटमधून तो बहारदार षटकार आणि वय वर्ष 51 परंतु युवा खेळाडूंना लाजवणारं हे क्रिकेट. आतापर्यंत चांगल्या फिटनेस शरीरावरती देखील चांगली कामगिरी आणि त्याचबरोबर चांगलं क्रिकेट देखील आतापर्यंत खेळलं जातं. 33 धावा धावपलकावर. यावेळी खराब चेंडू आउटसाइड लेग स्टंप डाव्या स्टीच्या बराचसा बाहेर पंच आमच्याकडे वळत असताना दोन्ही हात समांतर करत असताना अवांतरचा इशारा आणि अतिरिक्त धावेने सांघिक धावसंख्या 34 धावा धावपलकावरती. आजच्या दिवसातील सामना क्रमांक 3 हा मैदानात रंगताना पाहायला मिळतो. एका बाजूने नाणेफेक जिंकल्यानंतर तनेज स्पोर्ट क्रिकेट संघाने घेतलेली गोलंदाजी आणि प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय सूर्या फायटर क्रिकेट संघ. यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न बॅटर राजू भोणे यांच्याकडून परंतु चेंडू जर पाहिला तर यष्ट्यांच्या वरून सरळ विकेट किपरकडे ट्रॅव्हल करतोय. मागील चेंडू जरूर स्क्वेअर फेकला परंतु त्यानंतर कमबॅक करत असताना एक निर्धाव चेंडू या धावपलकावरती आणि सांघिक धावसंख्या 34 धावा धावपलकावर. क्षेत्ररक्षणाचा विचार केला बॅकवर्ड स्क्वेअरला डीपमध्ये एक क्षेत्ररक्षक त्यानंतर मिड विकेट डीप वाईडिश लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक ऑनसाईडला ऑफसाईडला डीप स्वीपर कव्हर आणि लॉंग ऑफला पाहायला मिळतो. यावेळी चांगला चेंडू पायावरती फेकला ग्लान्सचा प्रयत्न शॉर्ट फायलेगला चेंडूचा प्रवास तोपर्यंत 1 धाव्या चेंडूवरती आणि या एकेरी धावेने सांघिक धावसंख्या 35 रन 35 धावा 1 गडी बाद. मिळालेली फलंदाजी आतापर्यंत प्रशांत आणि त्याचबरोबर राजू या बॅटरकडून बहारदार फटकेबाजी चांगल्या चेंडूला देखील सन्मान दिला गेला आणि खराब चेंडूवरती अगदी आक्रमक फटके ताकदवर फटके देखील मैदानात पाहायला मिळाले. यावेळी निश्चित स्वरूपात खराब चेंडू असेल कारण डाऊन द लेग स्टंप डाव्या स्टीच्या खूपच बाहेर जाणारा हा चेंडू. पंचाचा इशारा स्वे चेंडूचा अतिरिक्त धावा खर्च होताना पाहायला मिळतात या षटकादरम्यान आणि या अतिरिक्त धावा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघाला बोनस स्वरूपाच्या धावा देते. सांघिक धावसंख्या 36 रन 36 धावा या धावपलकावरती. चौथं षटक हे मार्गक्रमणावर गोलंदाजी मार्गवरती जर पाहिला तर उत्कर्ष हा गोलंदाज. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉकचा फटका ऑन साईडला मिड विकेटला खेळ आहे. 2 क्षेत्ररक्षक जरूर प्रयत्न करतील परंतु चेंडू जर पाहिला तर सीमारेषा पलीकडे निघतोय. पंचांचा इशारा. लोअर फुल टॉस चेंडू स्लॉकचा फटका मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी आणि सांघिक धावसंख्या धावपलकावर 42 धावा. याही वेळी खराब चेंडू फुल टॉस चेंडू त्यावरती देखील टोल वसूल करत असताना मिड विकेटच्या वरून चेंडू पाठवलाय सीमारेषा पलीकडे. बॅक टू बॅक षटकार प्रशांतच्या बॅटमधून 4 षटकांचा झालाय खेळ समाप्त. सांघिक धावसंख्या 48 रन 48 धावा धावपलकावर 1 गडी बाद. 12च्या रन रेटने धावा निघताना पाहायला मिळतात सूर्या फायटर क्रिकेट संघासाठी. भारत असलेले फटकेबाजी मैदानात अगदी प्रत्येक गोलंदाजच्या विरोधात काउंटर अटॅक करतोय. प्रत्येक गोलंदाजच्या विरोधात अगदी अटॅकिंग फलंदाजी मैदानात प्रशांतच्या माध्यमातून पाहायला मिळाली. मागील षटकादरम्यान अंतरिम 2 चेंडूवरती 2 षटकार मिड विकेटला आणि सांघिक धावसंख्या 12च्या रन रेटने 48 धावा धावपलकावर. 5व्या षटकाची सुरुवात असेल गोलंदाजी मार्गवरती राजन केरकर उर्फ डिक्की पाहायला मिळतोय सेकंड स्पेल घेऊन ज्याने या डावाची सुरुवात केली होती. गोलंदाजी मार्गवरती राजन केरकर राईट मोर द विकेट असेल. पहिला चेंडू स्लॉक करण्याचा प्रयत्न फटका मिस टायमिंग झाला. क्षेत्ररक्षक प्रयत्न करेल झेल घेण्याचा आणि प्रयत्न देखील यशस्वी ठरलेत. फलंदाज राजू भोणे माघारी परतेल. प्रतीक डिचोलकर याचं कमालीचं अप्रतिम झेल पाहायला मिळालंय.
प्रतीक गिरव याचं कमालीचं हे झेल शॉट फाईल लेगवरून बरंचसं अंतर कापत असताना शॉट स्पे लेगला एक कमालीचं झेल आणि राजू भोडे हा बॅटर माघारी परत दुसरा धक्का बसलाय सूर्या फायटर क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या धावपलकावर 48 धावा. वाहनं या ठिकाणी वाट्यावर लावले आहेत वाहनधारकाने. ती वाहनं बाजूला करा. देवांचं या ठिकाणी देवतेचं आगमन होत आहे. आपल्याला विनंती असेल या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी वाहनं या ठिकाणी वाट्यावर पार्क केली आहेत त्यांनी साईडला करायचं आहे. कोणाच्या मालकीची असतील त्यांना कळकळीची विनंती असेल. न्यू बॅटर मैदानात सुरेश मांजरेकर संघाचा कर्णधार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू देखील फेस केलाय. निर्धाव चेंडू डॉट चेंडू पाहायला मिळालाय. फुल टॉस चेंडू यावेळी फटका ऑन साईडला खेळला स्क्वेअर लेगला डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात फटक्यामागे ताकद अपुरी मिस टायमिंग फटका आणि एक कमालीचं झेल डीप स्क्वेअर लेगला फुल टॉस चेंडू आणि या फुल टॉस चेंडूवरती विकेट गमावली. सुरेश मांजरेकरने तिसरा धक्का बसलाय सूर्या फायटर क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 48 धावा 3 गडी बाद. सुरेश मांजरेकर संघाचा कर्णधार संघाचा दिशादर्शक देखील माघारी परतलाय. आक्रमण करण्याचा प्रयत्न फुलटॉस चेंडू देखील होता. संधी होती कोणत्याही क्षेत्रात फटका खेळण्याची परंतु क्षेत्र निवडलं डीप स्क्वेअर लेग ज्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात होता. अगदी कमालीचं झेल डीप स्क्वेअर लेगला सुरेश मांजरेकर माघारी परतल्यानंतर मैदानात पाहायला मिळतो न्यू बॅटर स्ट्राईक एंडवरती. पहिला चेंडू फेस करत असताना फटका वाईडिश लॉंग ऑनला खेळा डीपला क्षेत्ररक्षक तैनात प्रयत्न जरूर चांगले झालेत परंतु प्रयत्न देखील अपयशी ठरले कारण चेंडू सीमा रेषा पलीकडे निघेल. रुपेशच्या बॅटमधून UPL ब्रँडेड क्रॅकिंग षटकार. आमच्या मान्यवर कक्षामध्ये येऊन या ठिकाणी स्थानपन्न व्हा. स्वेर चेंडूचा इशारा आहे तोवर टू सुमित काळसेकर आंबा बागायतदार सन्माननीय अशोक परब यांच्या ठिकाणी आगमन आपलं सहर्ष स्वागत या ठिकाणी गुलाब पुष्प देऊन केलं जात आहे. चेतन पेडणेकर यांच्या शुभ हस्ते. याही वेळी फटका स्टेट डाऊन डे ग्राउंडचा परंतु फटका फसला मिस टायमिंग झालाय. डीप लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक तैनात वैभव नवार आणि एक पुन्हा एकदा कमालीचं झेल फलंदाज रुपेश मळगावकर माघारी परतेल. 7वा धक्का बसतोय सूर्या फायटर क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या 55 धावा 7 गडी बाद. झालंय सांघिक धावसंख्या 11च्या रन रेटने 55 धावा धावपलकावर. सूर्या फायटर क्रिकेट संघ दुसरा सामना खेळतोय. पहिल्या सामन्यात विजय ठरलाय. अगदी दिमागदार सुरुवात पाहायला मिळाली सूर्या फायटर क्रिकेट संघाची आणि त्यानंतर हा त्यांचा दुसरा सामना. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर तनेश स्पोर्ट क्रिकेट संघ पहिल्या विजयाच्या शोधात 5 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 2 स्पेल समाप्त झालेत. राजन केरकर याचे फक्त 15 धावा खर्च केल्यात आणि फायपर पूर्ण केला जातोय. 5 विकेट राजन केरकर मिळवून देतो आपल्या संघासाठी. संघाचा कर्णधार लीड करत असताना
6वा षटक गोलंदाजी मार्गवरती वैभव नवार फिरकीचा जादूगर बोटांची जादू नेहमीच दाखवतो आपल्या गोलंदाजीत वैभव नवार गोलंदाजी मार्गवर पहिला चेंडू लोवर फुल टॉस पायावरती चेंडू त्यावरती बहारदार आक्रमक फटका मिड विकेटच्या वरून चेंडू झालाय फरार सीमारेषा पार UPL ब्रँडेड क्रॅकिंग षटकार प्रशांतच्या बॅटमधून फटका 6 धावांसाठी 61 धावा धावपलकावरती 6वा षटक देत ओव्हरमध्ये गोलंदाज वैभव नारो याही वेळी फटका चांगला निघाला डीप स्क्वेअरला चेंडूचा प्रवास प्रत्येक डिसोलकर चेंडूवरती फेकी स्ट्रायकिंग एंडवरती केले जाईल 2 धावेचा प्रयत्न सफल झालाय मैदानात थोडीशी ढिलाईने फेकी आणि त्याचाच परिणाम त्याचाच कच्चा दुवा हिरावत असताना या चेंडूवरती मिळतील 2 धावा प्रशांत याला आणि 2 धावेने सांघिक धावसंख्या 63 धावा या धावपलकावर अंतिम षटक स्लॉक षटकादरम्यान देत ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्गवरती वैभव नवार हा गोलंदाज पाहायला मिळतो आणि त्याच्या विरोधात हा काउंटर अटॅक आक्रमण जे अपेक्षित सूर्या फायटर क्रिकेट संघासाठी ते आक्रमण सातत्याने प्रशांत या बॅटरकडून पाहायला मिळते या अंतिम षटकादरम्यान यावेळी धीम्या गतीचा चेंडू चेंज ऑफ पेस डिलिव्हरी स्टेट डाऊन डे ग्राउंडचा फटका समोरच्या दिशेने अगदी सरळ बॅटने चेंडू सीमारेषा पलीकडे निघेल 4 धावांसाठी प्रशांतच्या बॅटमधून कलात्मक फटका अगदी डोळ्याचं पारडं फेडणारा हा फटका सरळ बॅटने समोरच्या दिशेने स्टेट ड्राईव्हचा फटका 4 धावांसाठी आणि या चौकारने सांघिक धावसंख्या देखील 67 धावा या धावपलकावर 3 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय तब्बल 11 धावा 12 धावा या 3 चेंडूवरती वैभव नवार याच्या षटकादरम्यान आणि याही 12 धावा निघाल्यात प्रशांत याच्या बॅटमधून सांघिक धावसंख्या 67 धावा मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते सूर्या फायटर क्रिकेट संघ या लढती दरम्यान आजचा पहिला दिवस या स्पर्धेचा ग्रामीण टेनिस क्रिकेट .in माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूबवरती अगदी सुंदर लाईव्ह टेलिकास्ट या स्पर्धेचं काही प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद अगदी यूट्यूबवरती घेत असताना पाहायला मिळतात आणि स्पर्धेच्या माध्यमातून हिंदी मराठी आणि मालवणीचा बुलंद आवाज जयेश परब समालोचकाचं आगमन झालंय आपलं सहर्ष स्वागत उपदंड मित्रपट आयोजित UPLच्या माध्यमातून निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय सांघिक धावसंख्या धावपलकावरती 67 धावा वैभव नवार कमबॅक करतो अंतिम षटक आणि या अंतिम षटकातील अंतरिम काही चेंडूंचा खेळ बाकी यावेळी शॉर्ट चेंडू पुलचा फटका मिस टायमिंग झालाय क्षेत्ररक्षक 2 प्रयत्न करतायत शॉर्ट मिड विकेटला चेंडू नो मॅच लँडमध्ये विसावेल परतीची फेकी तोपर्यंत 2 धावा या चेंडूवरती प्रयत्न जरूर चांगले केलेत परंतु चेंडूपासून खूप दूर पाहायला मिळाले दोन्ही क्षेत्ररक्षक आणि याचमुळे या चेंडूवरती 2 धावा मिळत असताना सांघिक धावसंख्या 69 धावा या धावपलकावर अंतिम षटक आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडू अंतिम चेंडूवरती बहारदार फटका बेधुंद करणारा फटका मिड विकेटच्या वरून 6 धावांसाठी आणि या 6 धावेने सांघिक धावसंख्या धावपलकावरती 75 धावा प्रशांत याच्या बॅटमधून जर पाहिलं तर हा बेधडक फटका आणि 48 धावांची बहारदार खेळी प्रशांत याची मैदानात पाहायला मिळाली संघासाठी एकटा मैदानात लढलाय आणि एकाकी खिंड मैदानात प्रशांत याची 48 धावांची ही खेळी अंतिम क्षणापर्यंत मैदानात उभा राहिला आणि अंतिम चेंडूवरती देखील एक बहारदार बेधुंद करणारा षटका मिड विकेटच्या वरून 6 धावेने सांघिक धावसंख्या 6 षटकाच्या समाप्तीनंतर धावपलकावरती 75 धावा आणि 76 धावांचं एक तगडे लक्ष प्रतिस्पर्धी तनिष्क स्पोर्ट क्रिकेट संघासमोर सन्माननीय संदेश मोगे आणि सन्माननीय शैलेश नार्वेकर यांच्याकडून पशाच्या खेळीसाठी संदेश मोगे यांच्याकडून 500 रुपये शैलेश नार्वेकर यांच्याकडून 200 रुपये एकूण 700 रुपयाचं मान केली प्रशांत तिरोडकर लगेच या ठिकाणी या प्रशांत पशा आपल्याला विनंती असेल या ठिकाणी या 700 रुपयाचा मानकरी होतोय लगेच या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी स्वीकारायचं आहे आणि आंबा बागायतदार सन्माननीय चेतन पेडणेकर यांच्याकडून 500 रुपये तब्बल या मैदानावर 1200 रुपयाचा मानकरी ठरतोय तो पशा तिरोडकर चेतन पेडणेकर आपल्याला विनंती आहे तब्बल 1200 रुपयाचं मानकरी 48 धावांची या ठिकाणी मात्र खेळी चेतन पेडणेकर शैलेश नार्वेकर संदेश मोगे
मित्र परिवाराकडून या ठिकाणी मात्र तब्बल 1200 रुपये आपण पाहतोय. सुंदर वेल प्लेड. सामना या मैदानावर रंगतोय. दोन संघांच्या वतीने सर्वाधिक धावसंख्येचा पाठलाग करावा लागेल या मैदानावर. पशा ऑन फायर 48 धावांची पशानं या मैदानावर खेळी केली. लडखडती पारी आपण 10 धावा होत आहेत. 4 गडी बाद होते. एक खिलाडी सेनाबरोबर पशा तिरोडकर या मैदानावर पशा तिरोडकर नावाचं वादळ हे मैदानावर गोंगावलं गेलं आहे दुपारच्या सत्रामध्ये. कडक उन्हात कडक सामना आहे मैदानावर आणि मॅच या मैदानावर रंगेल. ते एका बाजूनं धावा पाहिजे विजयासाठी. आता मात्र 75 धावा काढताय. 76 धावांचा पाठलाग करायचा आहे. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूने एका तगड्या आव्हानाचा पाठलाग करत असताना सूर्या फायटर संघ फायटर सारखं लढलाय या मैदानावर. संघाचे संघ मला काय सन्माननीय हितेश दुरे आज लढकडती पाळी होती सुरुवातीला आणि त्यानंतर मैदानावर आक्रमण पसंत केलंय. दुपार सत्र जेवणानंतर पुन्हा एकदा सर्वांचं हार्दिक स्वागत आपण पाहतोय. स्पर्धेच्या माध्यमातून रसूराबा बागायतदार सन्माननीय महेश परब यांचं आगमन. आपलं सहर्ष स्वागत आहे उपदांडा मित्रमंडळ आयोजित उपदांडा प्रीमियर लीगच्या माध्यमातून. सलामीची बिनीची जोडी तनिष्क क्रिकेट संघ. चला 35 मिनिटांचा अवधी आहे. सर्व संघांना 35 मिनिटांमध्ये पहिलं इनिंगचा खेळ संपवला नाही तर पेनल्टी असेल. एक खेळ रोटेट सर्कलच्या आतमध्ये राहील. 4 खेळ रोटेट सर्कलच्या बाहेर राहतील याची नोंद सर्व संघाच्या संघनायकाने घ्यायची आहे. सलामीची बिनीची जोडी मैदानावर वेदांत वाडेकर आणि प्रतीक गिरप ही जोडी मैदानावर. घडाघाती फटकेनी या मैदानावर ज्यांनी सुरुवात केली होती या सकाळच्या पहिल्या सामन्यामध्ये आणि सामना पराभूत झाल्या ऐन मुकायशेने राजन केरकर DK माघारी परतला धावचीच्या स्वरूपात आणि या खात्याची ओपनिंग करण्यासाठी या मैदानावर मात्र अत्यंत आवश्यकता आहे. ते मात्र तनिष्क क्रिकेट संघाला आणि अग्रस्थानवर राहण्यासाठी या मैदानावर रविवारी आपण अग्रस्थानवर लढणार आहोत. हा मात्र एका बाजूने विजयासाठी या मैदानावर आपण पाहतोय तो सूर्या फायटर संघ या मैदानावर लढत करेल. दोन संघ आज मैदानावर दुपारच्या सत्रामध्ये एकमेकांसमोर भिडताना पाहायला मिळतील. एकापेक्षा एक रती महारथी हे मैदानावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. राजन केरकर नावाचं वादळ येणं हे बाकी आहे मैदानामध्ये. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर सुरुवाती कशा पद्धतीने होते ती सुरुवातीपासून आपण पाहतोय. वेदांत आणि याच्या साथीला प्रतीक गिरप ही जोडी मैदानावर गोलंदाजी मार्गवर जरा फलंदाजीमध्ये थोडंसं नाखुश केलंय. 2 वेळा धावचीच्या स्वरूपात माघारी परतलाय पण गोलंदाजीमध्ये सक्षम कामगिरी करावी लागेल. तो शुभम पाहतोय. सूर्या फायटरच्या संघाच्या संघ मालकांकडून पशा तिरोडकरसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आपण पाहतोय. तब्बल या मैदानाचा विचार केला 1700 रुपयाचा मानकरी ठरलाय. सामन्याला सुरुवात होईल. स्ट्राईकला वेदांत वाडेकर मॅन फ्रॉम राहुवाडा. दुसऱ्या बाजूला मॅन फ्रॉम मूळचा या मैदानावर प्रतीक गिरप आणि दुसऱ्या बाजूला मैदानावर तेहरी संगमासाठी रंगलाय मैदानावर डाव्या हाताचा गोलंदाज शुभम मांजरेकर आपण पाहतोय. पहिलं अनिवार्य पॉवर प्लेचं षटक घेऊन सज्ज होईल शुभम मांजरेकर. वेदांत आणि प्रतीक ही जोडी मैदानावर आणि गोलंदाजी मार्गवर गोलंदाज आपण पाहतोय शुभम मांजरेकर. स्ट्राईकला सज्ज झालाय वेदांत या मैदानावर. सुरेश मांजरेकर प्रतिनिधित्व करतोय सूर्य फायटर संघाचं. पहिला चेंडू घेऊन सज्ज होईल शुभम मांजरेकर. पहिला चेंडू थोडासा हलकासा कट झाला. ब्रेक चेंडू मैदानावर हलक्या हाताने खेळायचं होतं. 76 धावांचा पल्ला गाठायचा म्हणजे सुरुवातीपासून आक्रमण पसंत केलेलं मैदानावर तनिष्क क्रिकेट संघ. आज खूप सर्व मिस करतायत. राकेश सारंगला थोडीशी दुखापत थोडासा टीमच्या बाहेर आहे कर्णधार पण लढत करावी लागेल राजन केरकर त्याच्या पूर्ण साथीदारांना मैदानावर. खोलवर टप्प्यावर चेंडू फटका फसलाय मैदानावर. धोक्याची घंटा वाजली आहे. रुपेशनं झेल सोडलंय मैदानावर. सुटलेले जण दूर धाव संख्येची मोहर आपण पाहतोय. कॅच बनवायचं होतं हे महत्वाचं आहे मैदानावर. कॅचेस विन द मॅचेस. सांघिक धावफलकावर श्री गणेश आला धावफलकावर. 2 धावा धावफलकावर आपण पाहतोय. शुभम मांजरेकरचा पहिला चेंडू निर्धाव. त्यानंतर उडलेला झेल या मैदानावर जो कारंजा उडला तो रुपेशला सोडल्यास सोबत UPL कडनं सुरुवात होईल. आडव्या बँडा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शैलेश चेंडू थोडासा पहिल्या प्रयत्नात या ठिकाणी मात्र पाहायला मिळतोय.
लेग बायच्या स्वरूपात एकदाही बहाल होते. एक या धावसंख्येनं 2-3 चेंडू समाप्तीनंतर 3 धावा लेखाजोगा 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना गोलंदाजी मार्कवर गोलंदाज शुभ मांजरेकर सुंदर कामगिरी करतोय. कारण स्लॉग ओव्हरमध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये रोखून ठेवावं लागेल. स्लॉग ओव्हरमध्ये कार्य करतील एका बाजूला प्रशांत तिरोडकर, त्यानंतर दुसऱ्या बाजूनं सुरेश बाजरेकर. पण आक्रमण हे तनिष्क स्पोर्ट्स संघाला प्रथमतः करावं लागेल. पहिल्या 2 ओव्हरमध्ये मॅच बनवावी लागेल. मी म्हणेन पाया रचावा लागेल. खोलवर टप्प्यावर चेंडू पुन्हा एकदा धोक्याची घंटा मैदानावर स्वतः गोलंदाज शुभम मांजरेकर पळवतोय, सुंदर झेल टिपतोय. जरा आगाज केला होता मैदानावर षटकरांच्या आतषबाजीनं. तो प्रतीक गिरा बॅक टू द पॅव्हिलियन. राजन केरकर DK नावानं प्रसिद्ध असलेलं खेळाडू. हे मैदान ज्यानं गाजवलं अक्षरशः मॅन ऑफ द सिरीजचा किताब. अक्षरशः अनेक खेळाडूंना त्यानं 5 चेंडूमध्ये 5 षटकार. अल्ली सिरामोडी आयलंडची चषक त्यानं गाजवला. गौतम मोरेस वेगुलरसाठी महत्त्वाचं योगदान दिलंय. आज योगदान द्यावं लागेल तनिष्क स्पोर्ट्स क्रिकेट संघासाठी. आक्रमण जो नेहमी पसंत करतो, गोलंदाजाचं स्वागत हे नेहमी षटकार चौकाराला करतो, तो राजन केरकर सज्ज झालाय. राजन जर शेवटपर्यंत राहिला तर मॅच फिनिश करेल मी म्हणेन. पण कार्य हे सत्यात उतरवावं लागेल राजनला येणाऱ्या कालखंडामध्ये. आज चेंडूपळीनं बोलावं लागेल मैदानावर. शुभम मांजरेकरनं काम करून दिलंय. पहिला ब्रेक थ्रू 3 धाबा 4 चेंडूंचा खेळ समाप्त, 1 गडी बाद. हा लेखाजोगा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. भव्य दिव्य असं आयोजन, सकाळचं सत्र, मान्यवरांची मंदिळी या स्पर्धेसाठी. सोडून दिला होता चेंडू. ऑफस्टिकच्या बाहेर चेंडू पंच 2 हात समांतर करतायत. स्वेर चेंडूचा इशारा करतायत. अवंतच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 4 धावा धावफलकावर 1 बाद 4 हा लेखाजोगा आपण पाहतोय. सुंदर गोलंदाजी तगड्या खेळाडूला बैठक फटका टोलवायचा होता मैदानावर राजन केरकरला. चेंडू थोडासा एकाने कट झाला. लेफ्ट ब्रेक मध्ये चेंडू बघला, नॅचरल स्विंग बघितला पण शुभमचा, आणि त्यामुळे राजन थोडासा चेंडू फळीपासून चेंडू दूर राहिलाय. यशरक्षक कृष्ण अणसूरकर उर्फ बाबल अणसूरकरनं आपलं काम पूर्ण केलंय. ही निर्धाव चेंडूची गणना आमच्या धावपलकावर होत आहे. सांघिक धावपलकावर 1 बाद 4 हा लेखाजोगा पाहतोय तनिष्क स्पोर्ट्स क्रिकेट संघाचा. फटका या मैदानावर मात्र डीप फाईन लेगला उडवलाय. क्षेत्ररक्षक रघुनाथ आपल्याला पाहायला भेटतोय स्क्रीनवर. या ठिकाणी शर्तीचे प्रयत्न, सुरेख क्षेत्ररक्षण, या 2 धावा वाचलेल्या आहेत. या 2 धावा वाचल्या आहेत त्या महत्वाच्या आहेत. येणाऱ्या कालखंडामध्ये 76 धावांचा पाठलाग, सुंदर क्षेत्ररक्षण. पहिलं मॅच या मैदानावर राजू भोनेनं या मैदानावर गाजवली. दुसरी मॅच या मैदानावर प्रशांत तिरोडकरनं या मैदानावर गाजवली. फटकेबाजी आक्रमण आणि आक्रमण पसंत केलं. 48 धावांची बहारदार केली. पहिल्या षटकाचा अनिवार्य पॉवर प्ले षटकाचा खेळ समाप्त झालाय. सांघिक धावपलकावर आपण पाहतोय एका षटकाच्या समाप्तीनंतर 6 धावा धावपलकावर. अजून एक 30 चेंडू 70 धावा करायचा आहेत. येणारं षटक अजून एक मिनिटरी पॉवर प्ले षटक असेल. गोलंदाजी कोणाकडे असेल या षटकामध्ये? बहुतेक करून आबाकडे जबाबदारी आहे मैदानावर. कारण आज कार्य करावं लागेल मी म्हणेन तनिष्क स्पोर्ट्स क्रिकेट संघाला. कारण एका बाजूनं खात्याची ओपनिंग करायची आहे, तर ही मॅच भरपूर महत्त्वाची आहे. अग्रस्थानवर राहण्यासाठी पडझड करावी लागेल येणाऱ्या कालखंडामध्ये. ती सूर्या फायटर संघाला. सूर्या फायटर नाव आहे, फायटर सारखा लढलाय मैदानावर, पण कार्य हे करावं लागेल मैदानावर गोलंदाजी मार्फत. कारण पहिलं षटक अतिशय सुंदर पाहायला मिळालं. 1 गडी बाद 6 हा लेखाजोगा पाहतोय. 30 चेंडू 70 हे समीकरण असेल मैदानावर. अटॅक इज द बेस्ट डिफेन्स. आक्रमकता हे बचावाचं साधन, आणि ते आक्रमण पसंत करावं लागेल मैदानावर तनिष्क स्पोर्ट्स क्रिकेट संघाच्या खेळाडूंना. आबा नवा सज्ज होतोय. बॅटची हलकीशी गड आवाज आला होता. खेळाडू या मैदानावर नमस्कार करावा लागेल. धोक्याची घंटा, सुटलेला झेल ही नशिबाची साथ, आणि अंगलट आणलेला प्रयत्न हा निष्काळजीपणाचं क्रिकेट मैदानावर. वेदांत वाडेकर बॅक टू द पॅव्हिलियन.
पण रती महारथींना कार्य हे करावं लागेल. कार्य ज्यावेळी आपलं सत्यात उतरतं त्यावेळी टाळ्यांची शब्बासकीची शाह आपल्या पाठीवर असते. वेदांत माघारी परतला सलामीचा, प्रतीक गिरप माघारी परतला सलामीचा. उर्वरितचं कार्य हे मैदानावर करावं लागेल. राजन केरकर आणि दीपेश ही जोडी मैदानावर शरीर दृष्टीनं विचार केला, शरीरनं भरभक्कम जोडी आहे, पण कार्य हे फटके हे भरभक्कम पाहिजे मैदानावर. सांघिक धावपलक धावपलकावर 6 2-6 लेखाजोगा आपण पाहतोय. आडव्या बॅटनं फटका खेळण्याचा प्रयत्न होता. शरीरष्टरून चेंडू आढळला जातोय. निर्धाव चेंडूची गणना, जेवढे निर्धाव चेंडू होतील तेवढं आव्हान थोडंसं वाढलं जाईल. आता समीकरण 28 चेंडू 70 धावा हे समीकरण असेल मैदानावर. 28-70 हे समीकरण आहे. दीपेश आणि राजन केरकर ही जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पॅम्प्राम मंगलदीपचं नेतृत्व जो बहुतेक वेळा करतोय तो खेळाडू आपण आव्हानावर आपल्याला पाहायला मिळतोय. पुढे सरसावत फटका टोलवायचा होता, फटका फसलाय मैदानावर. झेलची नाममात्र संधी आहे. रुपेशनं चूक केली आहे मैदानावर, पण मी म्हणेन सागर सपकाळला पोहोचायचं होतं झेलपर्यंत, त्याला संधी होते. कारण समोर चेंडूच्या सागर सपकाळ होता, उलट्या बाजूने रुपेश धावत होता. शर्तीचे प्रयत्न केले आहेत, नशिबाची साथ आहे मैदानावर. हा तनिष्पोटच्या दीपेशला आज मात्र कार्य करावं लागेल. नशिबाची साथ मिळाल्यानंतर त्यानं बॅटला पण या ठिकाणी शुभमन केलंय, पण आज बॅटनं चेंडू पहिनं कार्य करावं लागेल. राजन केरकर सिक्सर किंग सज्ज आला स्ट्राईकला. आडव्या बॅटनं फटका टोलवायचा होता. लेस्टिकच्या बाहेरचा चेंडू पंच 2 समांतर करतात. स्वेर चेंडूचा इशारा अवांतरच्या स्वरूपात 1 या धावसंख्येनं बोनस या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर मजल मारतोय आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा धावपलकावर 2-8 हा लेखाजोगा हा 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना फटका या मैदानावर सजवलाय. डीप फाईनला चेंडू या मैदानावर स्वागतासाठी 6 धावांसाठी. राजनकडे क्षमता आहे, या खेळाडूकडे क्षमता आहे, तो नक्की कार्य करेल, पण ते कार्य सत्यात उतरवायला सुरुवात केली. कायाला सिक्सर किंग म्हटलं तर 14 धावा धावपलकावर लेखाजोगा पाहतोय. 2 गडी बाद झाले सलामीचे. दीपेश अण्णा मिळालेले जीवदान, त्यानंतर राजन केरकरनं मिळालेल्या संधीचं केलेलं सोनं मैदानावर. पुन्हा एकदा खराब चेंडू या मैदानावर. शॉर्टम पुलचा या मैदानावर सुंदर फटका चेंडू सीमा रेषेबाहेर 6 धावांसाठी. राजन केरकर ऑन फायर. राजन नावाच्या वादळाला सुरुवात झाली आहे मैदानावर. राजन उर्फ DK 20 धावा धावफलकावर. खराब चेंडू होता. आबानं थोडेसे 2 चेंडू खराब चेंडू आणि खराब चेंडूंवर या मैदानावर कार्य करायला सुरुवात केली आहे. कान मंत्र अनेक जणांनी जवळ येऊन आबाला दिले आहेत, पण त्या कान मंत्राला या मैदानावर मी हावी पडणार नाही, मी माझं आक्रमण पसंत करणार, हे राजन केरकरनं या मैदानावर इरादे स्पष्ट केले आहेत. सांघिक धावपलकावर 20 धावा धावपलकावर आपण पाहतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर आपण पाहिलं. पहिले षटकात 6 धावा, आता मात्र 14 धावा निघतायत. आंबा सज्ज होतोय पुन्हा एकदासाठी. षटकारांची हॅट्रिक करेल का? आडव्या भेटणं फटका या मैदानावर. सुरेख क्षेत्ररक्षण. मूर्ती लहानपण कीर्तिमान आपल्या घरच्या मैदानावर. रब्बाडा या नावानं संबोधलं रघुनाथ मांजरेकर स्क्रीनवर आलाय. 1 या धावसंख्येनं सांघिक धावपलकावर 21 धावा धावपलकावर 2 षटकांचा 12 चेंडूंचा 2 अनिवार्य पॉवर प्ले षटकांचा खेळ हा समाप्त झालाय. 21 धावा या धावपलकावर आपण पाहतोय. 76 या धावसंख्येचा या ठिकाणी मात्र या मैदानावर पाठलाग करत असताना पंच फक्त 5 मिनिट या ठिकाणी मॅच थोडी थांबवा देवाचं या ठिकाणी आगमन होतंय. चोवीस 55 हे समीकरण आहे मैदानामध्ये. 24 चेंडू 55 धावा. श्रीदेवी साताऱ्याची तरंग देवता पालखी आहे. रामेश्वराच्या पालखीचं या ठिकाणी आगमन होत आहे. उपदंड मित्रमंडळ आयोजित उपदंड प्रीमियर लीगच्या माध्यमातून पुन्हा एकदा
यासाठी बौद्धसाठी गेलेल्या सर्व भाविकांचं जनसमुदायाचं हार्दिक हार्दिक आम्ही स्वागत करतोय. उपदंडा मित्रमंडळ आयोजित उपदंडा प्रीमियर लीग 2024 क्रिकेट रणसंग्राम जणू काही विद्यमान सोहळा या मैदानावर आपण पाहतोय. श्रीदेवी साजरीची पालखी आपण चांदीची पालखी पाहतोय. यूट्यूबच्या लाईव्ह प्रेक्षेपण चालू आहे. टेनिसक्रिकेट.inच्या माध्यमातून हे लाईव्ह प्रेक्षेपण आपण पाहतोय. छोट्या मुलाला या ठिकाणी यायचं आहे. मोबाईल ज्या ठिकाणी मोबाईल सापडला होता तो मोबाईल या ठिकाणी ज्याची ओळख पटवून ज्या माणसानं आपला मोबाईल नेलेला आहे, ज्यांनी आणून दिला आहे मोबाईल, त्यांना पडलेला भेटलेला मोबाईल ज्यांनी आणून दिला, त्यांचं पुन्हा एकदा चेतन पेडणेकर यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. तो मोबाईल त्यांना या ठिकाणी आपण रिटर्न दिलेला आहे. तो छोटा मुलगा मोबाईल या ठिकाणी घेऊन गेला आहे. मॅचला सुरुवात करूया भाई बरोबर. अवघ्या काही वेळा 2 ते 3 मिनिटांमध्ये या ठिकाणी मॅचला सुरुवात होईल. 24-55 समीकरण आहे. 24 चेंडू विजयासाठी 55 धावा हे समीकरण मैदानावर आपण पाहतोय. राजन किरकर दबाचं वादळ या मैदानावर घोंगावलंय दुपारच्या 17 मध्ये या मैदानावर आणि गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज झालाय. आज आमने सामने मैदानावर बेस्ट वर्सेस बेस्ट सामना रंगेल मैदानावर. राजन केरकर वर्सेस उपदंडा एक्सप्रेस वेगावर 100 रनचं गोलंदाजी नेहमी करतोय आणि त्या वेगाला भेद कसे ज्याचे फटके जो टोलावतोय तो राजन केरकर. 24-55 असं समीकरण आहे मैदानावर. 24 चेंडू 55 धावा हे समीकरण 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना हे तनिष्पूर क्रिकेटसाठी मोठं आव्हान आहे. तर दुसऱ्या बाजूने या मैदानावर प्रतिस्पर्धी संघानं तगडं आव्हान ठेवलं आहे आणि तगड्या आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी टिचून गोलंदाजी करावी लागेल. दुसरं षटक थोडंसं महागडं षटक राजन केरकरचे 2 उत्तुंग पद्धतीचे 2 मोठे फटके या मैदानावर आपल्याला पाहायला मिळाले. आबावर हल्लाबोल केलाय आणि उपदंडा एक्सप्रेस सुरेश मांजरेकर सज्ज झालाय. खराब चेंडू पहिला चेंडूवर स्वागत सुरेश मांजरेकरचं. चेंडू बीमर नो आणि 7 धावा. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू या मैदानावर. 7 या धावसंख्येनं सांख्यिक धावफलकावर. 28 धावा धावफलकावर. समीकरण बदलत जाईल मैदानावर. येणारा चेंडू असेल फ्री हिटचा चेंडू. फ्री हिटच्या चेंडूवर मुभा असेल राजन केरकरला. हात खोलायचा आहे मैदानावर. फ्री हिटच्या चेंडूवर स्वागत एका उत्तुंग फटक्यानं. वा भाई वा, बचाव डीजे. चौतीस धावा धावफलकावर 76 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना राजन केरकर ऑन फायर. डी के ऑन फायर. पुन्हा एकदा या ठिकाणी सुंदर फटका. कबळ चढकर रुपेश बडगावकर. चेंडूची शर्यतीमध्ये शर्तीचे प्रयत्न हे शेवटच्या क्षणापर्यंत आणि जोखमीच्या धावसंख्येकडे पावलं वळत 2 या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 36 धावा या धावफलकावर आपण पाहतोय. 36 धावा धावफलकावर षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर पहिलं षटक 6 या धावसंख्येचं. त्यानंतर महागडं षटक आहे आबाचं. त्यानंतर सुरुवात एका चेंडूवर 2 चेंडूंवर विचार केला 15 धावा खर्च केलायत. ते मात्र सुरेश मांजरेकरनं वेगावर 100 रन गोलंदाजी करत होता. पण पहिला चेंडू बी मार. फटका बसलाय. धोक्याची घंटा वाजली आहे. शर्तीचे प्रयत्न 2 खेळाडूंचे पण झेल हे बनवायचं होतं मैदानावर. आबानं झेल बनवायचं होतं मी म्हणेन. अष्टरक्षक जवळजवळ बराच स्क्वेअर लेग शॉर्ट स्क्वेअर लेग पर्यंत धावत गेला होता.
सुटलेलं झेल मैदानावर. येणाऱ्या कालखंडामध्ये एका बाजूनं बाबल अणसूकर दुखापत झालाय. त्या ठिकाणी राजू भोने जर असता तर सहजासहजी झेल टिपलं असतं. उडलेलं झेल मैदानावर. सांख्यिक धावफलकावर 37 धावा धावफलकावर. सुटलेलं झेल या मैदानावर मॅच फिनिश होईल की नाही हा सांगणारा झेल होता. हा विजयाचा झेल एका बाजून सुटलाय त्यावेळी एका बाजूनं शॉट सुटकेचा घेतलाय तनिष्पोर्ट क्रिकेट संघानं आणि दुसऱ्या बाजूनं या मैदानावर सूर्य फायटर्ससाठी धोक्याची घंटा आहे. शैरेष्ठरून चेंडू आढळला जातोय. लेग बाईच्या स्वरूपात एक धावी बहाल होईल. एक या धावसंख्येनं सांघिक धावफलकावर 38 धावा धावफलकावर. निम्म्या धावसंख्येचा जवळजवळ पाठलागाला सुरुवात केली आहे मैदानावर. यानंतर सामना रंगेल मैदानावर. मॅच क्रमांक 4थी मॅच आल्मेडा ब्रदर्स विपक्ष तनिष्पोर्ट क्रिकेट संघ. आल्मेडा ब्रदर्स संघाला रेडी राहायचं आहे. आर वेगवान चेंडू वेगावर स्वार होऊन गेलेली गोलंदाजी मैदानावर. सांघिक धावफलकावर आपण पाहतोय 38 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 30 प्रगती पथावर 38 धावा या धावफलकावर. राजन केरकरनं जरा सुरेशचं स्वागत केलं या मैदानावर आतषबाजीनं आणि त्याला आता मात्र सुरेशनं बेट केलाय. शॉर्ट टर्म पूल या मैदानावर. पूल सक्सेसफुल. डीप फाईनला चेंडू सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी डीजे बाई बजाव. तीन षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकू एक सुंदर आवाज. सुमेध काळसेकर 44 धावफलकावर 18 चेंडू विजयासाठी. आता मात्र 18-32 हे समीकरण आहे. मॅच बनली आहे मैदानावर दोन संघांच्या बाजूनं. 3 षटका समाप्त. गोलंदाजी बारक गोलंदाज बनू लागले. शुभम मांजरेकर सज्ज होईल. कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपण ऐकूया सुमेध काळसेकर. धन्यवाद योगेश. आने वाले 18 गेंदे और 32 रन की जरूरत यानी कि 32 रनों की जरूरत. गेंदबाजी मोर्चे पर अपना सेकंड स्पेल लेकर गेंदबाज शुभम मांजरेकर लेफ्ट हैंडर सीमार गेंदबाज. सामने स्ट्राइक गेंद के ऊपर बल्लेबाज जो कि दीपेश गावड़े और उन्हीं के साथ नॉन स्ट्राइक गेंद के ऊपर राजन केरकर उर्फ डीप की मैदान के भीतर. अब तक बेहतरीन बल्लेबाजी 76 रन का पीछा इस मुकाबले में और राजन केरकर के द्वारा अब तक 36 रन निजी कोटे में अपने खाते में. इस बार बेहतरीन गेंद स्पिन एंड मिस हुई गेंद. अंपायर की तरफ जरूर रुख मोड़ा वाइट के लिए मांग थी बल्लेबाज की दीपेश की, लेकिन गेंद अगर देखी जाए तो बल्लेबाज के पाले में थी. है बल्ले से थोड़ी सी दूर होकर विकेट कीपर के दस्तान में जाकर रुके बगैर किसी रन के साथ. डॉट गेंद निकली स्कोरबोर्ड के ऊपर निकले और उस पहले जीत की तरफ मुड़ती हुई इस मुकाबले में रोमांच भरा मुकाबला सामने जो कि दीपेश. फिर एक बार बेहतरीन शॉट दीपेश के बल्ले से स्टेट डाउन डी ग्राउंड. इस गेंद को खेला. गेंद निकली डीप लॉन्ग ऑन के ऊपर से आसमान को छूती हुई बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए.
कारवी सालमेडे यांच्यासाठी, कारण सीमारेषेच्या बाहेर झेल सोडलं त्याने आणि त्यासाठी हे 100 रुपयाचं पारितोषिक। इस बार बेहतरीन दौड़ विकेटों के बीच में 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ता हुआ स्कोर बोर्ड के ऊपर 52 रन 52 रन स्कोर बोर्ड के ऊपर 50 रन अब तक स्कोर बोर्ड के ऊपर लगे। 76 रन का पीछा करते हुए अभी भी जीतने के लिए अगर देखा जाए तो 24 रनों की जरूरत इस मुकाबले में। दीपेश के बल्ले से भी एक बेहतरीन छक्का निकला शुभम मांजरेकर के खिलाफ, और उस छक्के के बाद अब स्कोर कम होता हुआ लगभग टारगेट का पीछा किया जाता हुआ इस मुकाबले में तनिष्क स्पोर्ट क्रिकेट टीम की ओर से इस मुकाबले द्वारा। फिर एक बार उड़ा इस गेंद को ऑन साइड पर वाइड लॉन्ग ऑन पर गेंद हुई खड़ी, गेंद के नीचे फील्डर मौजूद, आसान सा और एक बेहतरीन कैच। वापस लौटेंगे दीपेश बैक टू द पवेलियन। विकेट नंबर देखा जाए तो तीसरे विकेट का हुआ पतन, टीम का स्कोर बोर्ड के ऊपर 52 रन लॉस ऑफ 3 विकेट। स्पोर्ट्स संघातील सर्व खेळाडूंना आपले ओनर यश केंद्रेकर आपली वाट पाहत आहेत आईस गोलम या शॉपकडे, या दुकानाकडे आपण तिथे त्यांना भेटू शकता। वाहुली सातरे स्पोर्ट्स संघातील सर्व खेळाडूंना विनंती असेल आपण त्वरित या। विकेट मिला गेंदबाज शुभम मांजरेकर को, दीपेश वापस लौटे और नया बल्लेबाज मैदान के भीतर स्ट्राइक गेंद के ऊपर परेश। जीतने के लिए अभी भी 24 रनों की जरूरत इस मुकाबले में। लोअर फील्ड टॉस गेंद मिस टाइम कर बैठे, इस गेंद को शॉर्ट फाइल लेग पर गेंद निकली तेजी के साथ, विकेट कीपर जब तक पहुंचते फील्ड करते तब तक सिर्फ सिंगल इस गेंद पर। अच्छी फील्डिंग शॉर्ट फाइल लेग पर विकेट कीपर के द्वारा सिर्फ सिंगल मिला इस गेंद पर, सिंगल के साथ स्कोरबोर्ड के ऊपर 53 रन लॉस ऑफ 3 विकेट। फोर्थ ओवर इन प्रोग्रेस, चौथे ओवर का खेल जारी, पीछा 76 रन का इस मुकाबले में। अब तक अच्छी बल्लेबाजी जो कि दीपेश के द्वारा भी देखने को मिले, उसके साथ अटैकिंग काउंटर अटैक मैदान पर राजन केरकर के द्वारा हर एक गेंदबाज के खिलाफ बड़े शॉट, लंबे छक्के, ताकतवर छक्के मैदान के भीतर देखने को मिले। इस 76 रन का पीछा करते हुए तनिष्क स्पोर्ट क्रिकेट टीम की ओर से आज का पहला दिन इस प्रतियोगिता का, और इस पहले दिन का ये तीसरा मुकाबला जारी मैदान के भीतर। दो दिग्गज टीमें आमने सामने इस प्रतियोगिता के दौरान एक मुकाबला जीत चुकी है सूर्या फाइटर क्रिकेट टीम, और दूसरे ओर से पहले जीत की करीब जाती हुई जो कि तनिष्क स्पोर्ट क्रिकेट टीम। पहली जीत हासिल करने के प्रयास में जो कि तनिष्क स्पोर्ट क्रिकेट टीम, सामने आप स्ट्राइक गेंद के ऊपर राजन केरकर इस ओवर की पहले गेंद फेस करेंगे। वाइड यॉर्कर का प्रयास अंपायर की तरफ निश्चित तौर से रुख मोड़ेगा, क्योंकि अगर गेंद देखी जाए तो आउटसाइड ऑफ स्टंप काफी बाहर जाने वाले ये गेंद, और अंपायर का इशारा भी वाइड का आता हुआ, यानी कि अतिरिक्त रन मिलेंगे खाते में, और इस अतिरिक्त रन के साथ 54 रन स्कोर बोर्ड के ऊपर 54 रन लॉस ऑफ 3 विकेट। पीछा 76 रन का, अभी भी जीतने के लिए अगर देखा जाए तो 22 रनों की जरूरत इस मुकाबले में तनिष्क स्पोर्ट क्रिकेट टीम को। आड़े बल्ले के साथ बड़ा शॉट खेलने का प्रयास, पड़ने के बाद गेंद नीचे रहे, उसी के साथ बाहर भी निकले, आखिरी गेंद डॉट निकलेगी डीके इस बल्लेबाज को, और इस डॉट गेंद के साथ खेल हुआ खत्म। 4 ओवर का स्कोरबोर्ड के ऊपर लगे 3 विकेट के नुकसान पर 54 रन। आने वाली 12 गेंदें और जीतने के लिए अभी भी 22 रनों की जरूरत तनिष्क स्पोर्ट क्रिकेट टीम को इस मुकाबले में। आज का ये तीसरा मुकाबला, और इस तीसरे मुकाबले की ओर अगर देखा जाए तो कांटे का मुकाबला दिखाई देता हुआ इस दो बड़े टीमों के बीच में। एक और से पहले इनिंग में 75 रन जोड़े जो कि स्कोरबोर्ड के ऊपर सूर्या फाइटर क्रिकेट टीम ने, और उसके बाद 76 रन का पीछा करते हुए अब तक राजन केरकर की एक बेहतरीन लाजवाब पारी मैदान पर जो कि खेली जाते हुए, उसकी बदौलत 76 रन का पीछा करते हुए तनिष्क स्पोर्ट क्रिकेट टीम 4 ओवर के बाद 54 रन स्कोरबोर्ड के ऊपर लगाते हुए 3 विकेट के नुकसान पर।
गेंदबाजी मोर्चे पर आबा नवार ये गेंदबाज, लेफ्ट हैंडर सिमर गेंदबाज, अच्छी गेंदबाजी करते। आबा नवार गेंदबाजी पर पहली गेंद ऑन साइड पर इस गेंद को खेला परेश ने, ऑन साइड पर डीप में गेंद निकली। जब तक फील्डर डीप में से आते फील्ड करते तब तक सिंगल इस गेंद पर निकला और सिंगल के साथ टीम का स्कोर 55 रन स्कोर बोर्ड के ऊपर। फील्डिंग की अगर बात की जाए राइट हैंडर बैटर के लिए ऑन साइड पर 4 खिलाड़ी, डीप लॉन्ग ऑन वाइडिश डीप काउ कॉर्नर पर एक फील्डर मौजूद, मिड विकेट पर एक फील्डर और उन्हीं के साथ स्क्वायर लेग पर एक फील्डर मौजूद जो कि बैकवर्ड स्क्वायर लेग पर। ऑन साइड पर ऑफ साइड पर सिर्फ वाइडिश लॉन्ग ऑफ पर सामने एक फील्डर मौजूद, राइट हैंडर बैटर राजन केरकर के लिए। इस बार बेहतरीन गेंद जड़ में डाली, खुद कर निकाले इस गेंद को, वाइडिश लॉन्ग ऑफ पर फील्डर मौजूद डीप में, अच्छी फील्डिंग, सिंगल से नकारा बल्लेबाज को, डॉट गेंद निकलेगी और इस डॉट गेंद के साथ अब स्कोर आगे अगर देखा जाए तो 55 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जीतने के लिए अभी भी 21 रनों की जरूरत, आने वाले सिर्फ 10 गेंदें और जीतने के लिए 21 रन, ये इक्वेशन इस मुकाबले का। स्ट्राइक गेंद के ऊपर फिर एक बार राजन केरकर बल्लेबाज इस ओवर की अगली गेंद फेस करने के लिए। बेहतरीन गेंद खोद कर निकाला, वाइड लॉन्ग पर फील्डर मौजूद, प्राइज गोल्डन विकेट मिला, राजन केरकर वापस लौटेंगे डगआउट की तरफ। बड़ा शॉट खेलने का प्रयास, जड़ में गेंद डाली आबा नवार ने और इस गेंद पर एक बेहतरीन अच्छा कैच वाइड लॉन्ग पर रुपेश के द्वारा, विकेट मिले, गोल्डन विकेट। सूर्या फाइटर क्रिकेट टीम को वापस लौटेंगे डगआउट की तरफ। चौथे विकेट का हुआ पतन, टीम का स्कोर 55 रन, लॉस ऑफ 4 विकेट। पहिलं तर ग्रामीण टेनिस क्रिकेट माध्यमातून लाईव्ह प्रक्षेपण आणि यूट्यूबच्या माध्यमातून बरेच प्रेक्षक या स्पर्धेदरम्यान जोडले गेलेत। त्यामध्ये याच गावातील मराठीचा गोड आवाज संतोष मरियम हे सध्या कानकोनला समालोचन करत आहेत आणि त्याने देखील या स्पर्धेसाठी खूप खूप शुभेच्छा पाठवल्यात। त्याचबरोबर मुंबईवरून या स्पर्धेसाठी शुभेच्छा पाठवतात सिद्धेश काष्टे, त्याचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतोय। इस बार पहले गेंद खेली ऑन साइड पर, इस गेंद को मोड़ा, मिड विकेट पर गेंद निकली। जब तक फील्डर मिड विकेट से आते फील्ड करते तब तक 1 रन प्रत्येक के बल्ले से निकलता हुआ। सिंगल के साथ टीम का स्कोर अब 56 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जीतने के लिए अभी भी 20 रनों की जरूरत। इस मुकाबले में तनिष स्पोर्ट्स क्रिकेट टीम के लिए यह महत्वपूर्ण मुकाबला तनिष स्पोर्ट के लिए, क्योंकि पहला मुकाबला हार चुके हैं और उसी के कारण यह मुकाबला काफ़ी बेहद ज़रूरी, महत्वपूर्ण यह मुकाबला जीत हासिल करनी ज़रूरी रहेंगे तनिष स्पोर्ट क्रिकेट टीम के लिए। फुल टॉस गेंद मिस किया, इस गेंद को ऑन साइड पर गेंद को मोड़ा, इस गेंद मिड विकेट पर गेंद निकली। 1 रन तो तेजी के साथ पूरा किया, दूसरे के लिए पलटे, थोड़े से फंबल हुए फील्डर और उसी का नतीजा इस गेंद पर 2 रन आसानी के साथ मुकम्मल होते हैं। 2 रन के साथ टीम का स्कोर आगे बढ़ेगा स्कोर बोर्ड के ऊपर 58 रन 58 रन 4 विकेट के नुकसान पर। परेश स्ट्राइक गेंद के ऊपर फुल टॉस गेंद थी लेकिन सिर्फ मिले 2 रन उस गेंद पर और 58 रन, लॉस ऑफ 4 विकेट। इस बार फुल टॉस गेंद, ताकतवर शॉट, डीप काउ कॉर्नर के ऊपर से गेंद निकलेगी, आसमान को छूती, बाउंड्री लाइन के बाहर। 6 रन के लिए परेश के बल्ले से यूपीएल ब्रांडेड क्रैकिंग छक्का। थैंक यू सर। आखिरी गेंद पर एक बेहतरीन छक्का और टीम का स्कोर 64 रन। जीतने के लिए अब आने वाली 6 गेंदें और 12 रनों की जरूरत। 6 गेंदें 12 रन, ये इक्वेशन इस मुकाबले का। परेश पेडनेकर के बल्ले से एक बेहतरीन छक्का निकला आखिरी गेंद पर आबा नवार के गेंदबाजी पर और उस छक्के के साथ टीम का स्कोर 64 रन स्कोर बोर्ड के ऊपर। जीतने के लिए 6 गेंदें और 12 रनों की जरूरत। जीत हासिल करना बेहद जरूरी तनिष स्पोर्ट क्रिकेट टीम के लिए और उस जीत के करीब निकलते हुए तनिष स्पोर्ट क्रिकेट टीम मैदान पर प्रतीक डिसोलकर और उन्हीं के साथ परेश पेडनेकर ये बल्लेबाज। आने वाले 6 गेंदें 12 रन इक्वेशन इस मुकाबले का।
किसी ने बड़ी कमाल की बात कही है कि मेहनत करने वाले विकास करते हैं, सफल वही होते हैं जो प्रयास करते हैं। आपको प्रयास आखिर की गेंद तक करना होगा मैदान के भीतर। 6 गेंदें 12 रन, इक्वेशन आखिरी गेंदबाजी पर, आखिरी ओवर लेकर गेंदबाजी पर रुपेश मड़गांवकर ये गेंदबाज। सामने रहेंगे प्रतीक डिसोलकर पहले गेंद फेस करने के लिए इस ओवर की। फील्डिंग की अगर बात की जाए तो ऑन साइड पर 4 खिलाड़ी 30 सर्कल के बाहर, बैकवर्ड्स के एक डीप मिड विकेट, डीप काउ कॉर्नर, उसी के साथ लॉन्ग ऑन पर एक फील्डर मौजूद, ऑफ साइड पर वाइडिश लॉन्ग ऑफ पर एक फील्डर मौजूद 30 सर्कल के बाहर, और 30 सर्कल के अंदर ऑफ साइड पर शॉर्ट थर्ड मैन पॉइंट, उसी के साथ शॉर्ट कवर पर फील्डर और ऑन साइड पर मिड ऑन पर फील्डर मौजूद। मिस टाइम कर बैठे थे, थोड़ी देर के लिए गेंद हवा में थी मिड विकेट पर, लेकिन पिलर से काफी दूर है गेंद। सिंगल मिलेगा इस गेंद पर, सिंगल के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ अब 67 रन, 67 रन स्कोर बोर्ड के ऊपर। 4 गेंदे 9 रन, ये इक्वेशन स्ट्राइक गेंद के ऊपर परेश पेडनेकर। इस बार शॉर्ट गेंद, शॉर्ट आर्म पुल किया, मिस टाइम फिर एक बार कर बैठे बल्लेबाज। कैच का मौका रहेगा, एक अच्छा कैच, बेहतरीन कैच डीप काउ कॉर्नर में से फील्डर के द्वारा, रुपेश के द्वारा एक बेहतरीन अच्छा कैच। वापस लौटेंगे परेश पेडनेकर। अब जीत का इक्वेशन 3 गेंद और जीतने के लिए 9 रनों की जरूरत इस मुकाबले में। 76 रन का पीछा। ने लेकिन 9 रन बनाकर वापस लौटे। फिर एक बार बड़ा शॉट खेलने का प्रयास था, मुकाबला जल्द खत्म करने का प्रयास था, लेकिन इस प्रयास में नाकामयाब रहे। विकेट गंवाकर वापस लौटे। अब मैदान के भीतर न्यू बल्लेबाज समीर कुबल स्ट्राइक गेंद के ऊपर, आने वाले 3 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। 76 रन का पीछा इस मुकाबले में। लाजवाब पारी राजन केरकर की 36 रनों की। इस बार पहले गेंद फेस की, बड़ा शॉट खेला ऑन साइड पर, लेकिन मिस टाइम कर बैठे। फिर एक बार डीप का कॉर्नर पर एक आसान सा कैच रुपेश सारंग के लिए। बैक टू बैक विकेट मिलते हुए गेंदबाज रुपेश मड़गांवकर को। समीर कुबल वापस लौटेंगे। 67 रन स्कोरबोर्ड के ऊपर, 2 गेंदें और 9 रन, ये इक्वेशन अब इस मुकाबले का। गेंद पर कितने रन चाहिए ये हमारे को बताते हुए, जो कि हमारे स्कोरर विशाल मरिया, अच्छा स्कोर काउंटिंग इस मुकाबले में, इस प्रतियोगिता में। आज का पहला दिन इस प्रतियोगिता का और ये तीसरा मुकाबला, कांटे की टक्कर, रोमांच भरा मुकाबला। 2 गेंदें और जीतने के लिए 9 रनों की जरूरत। गेंदबाजी मोर्चे पर फिर एक बार रुपेश मड़गांवकर ऑन हैट्रिक की ये गेंद रहेगी इस प्रतियोगिता में। छक्कों की हैट्रिक देखी, विकेट हैट्रिक देखने को मिलेगी। बेहतरीन गेंद, फिर एक बार शफल क्रॉस होकर बड़ा शॉट खेलने का प्रयास ऑन साइड पर, लेकिन डॉट गेंद निकलेगी। अब जीतने के लिए 1 गेंद और 9 रनों की जरूरत। कठिन टारगेट बनता हुआ इस मुकाबले में। 1 गेंद 9 रन, ये इक्वेशन इस मुकाबले का। राजन केरकर की लाजवाब 36 रनों की पारी, लेकिन उसके बाद वो विकेट गंवाया। राजन केरकर ने एक बेहतरीन कैच रुपेश सारंग का, उसके बाद ये मुकाबला रोमांच भरा। और उसी के साथ इस रोमांच भरे मुकाबले में जीत हासिल करते हुए सूर्या फाइटर क्रिकेट टीम। आखिरी गेंद पर चौका जरूर निकला, लेकिन रुपेश मड़गांवकर की भी लाजवाब गेंदबाजी आखिरी डेथ ओवर में महत्वपूर्ण 12 रन